प्रतापरावचेच उद्योग आहेत आणि बाबा जेलमध्येच. बाबा जेलमध्ये बाकी सगळ्यांची ही अवस्था. यू कॅन इमॅजिन मोहिनीचं काय होत असेल. आई, आरके सर म्हणतायत ते खरंय? काय विचारतोय मी आई? आरके सर म्हणतायत ते खरंय? का तुम्ही माझ्या मुलाला सगळं खोटं सांगताय? अजून सगळी कारस्थानं बाहेर काढायला गेलो तर मुलगा कायमचा सोडून देईल तुम्हाला. धमकी देताय तुम्ही मला? हां, धमकी वगैरे ही कामं लहान माणसं करतात. मोठी माणसं काय करतात बघायचंय? आई, त्या दीपा मॅडमचा फोन आहे. रिसीव करा मग आणि स्पीकरवर ठेवा. कोण कुठले पत्ते लपवतंय, कुठले पत्ते दाखवतंय, मुळात या गेममध्ये नेमकं आहे कोण कोण हे तरी कळेल. काय आई, उचला. रश्मी, उचल फोन. हॅलो. हां, उद्या बँकेत चेक काय करणार आहात ना तुम्ही? ऐका, त्याआधी एक काम करायचंय. एक छोटीशी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. मी ऑलरेडी काही लोकांना पाठवलंय हॉस्पिटलमध्ये. त्यांना सांगायचं की मुकुंद इज डाईंग. तो काही तासांचा सोबती आहे. कधीही त्याचा जीव जाऊ शकतो. एकदम हेवी ड्रामा करा. इमोशनल डायलॉग बाजी करा. आज संध्याकाळी माझं लग्न आहे, तोपर्यंतच करायचं आहे सगळं. हां, म्हणजे माझं लग्न एकदा झालं की त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता की हां, मुकुंद शुद्धीवर आला. आणि तुम्ही जी डायलॉग बाजी कराल ना, ती एकदम टिपिकल वाटली पाहिजे. म्हणजे उसे अब दवा की नाही, दुआ की जरूरत है, वगैरे वगैरे वगैरे. थोडं ओल्ड फॅशन आहे, पण ठीक आहे, तुम्हाला सूट होईल. एवढं एक काम केलं ना तर नोटा खाल्ल्या तरी संपणार नाहीत इतके पैसे देईन मी तुम्हाला. आणि तसंही असं म्हणतात की एखाद्याच्या मरणाचे रुमर्स आधी पसरले ना तर तो माणूस जरा जास्तच जगतो. सो कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. काम नीटच झालं पाहिजे. हे सगळं पगड्या आधी मेलो का नाही मी? मुकुंदा, मुकुंद, मुकुंद, रिलॅक्स, रिलॅक्स, डोंट पॅनिक. सो आई, व्हॉट्स द प्लॅन नाव? ठरवता येत नसेल किंवा आता सुचत नसेल तर लेट मी हेल्प यू. मीडियावाले येतील आता, त्यांना तेच सांगा जे दीपाने सांगायला लावलंय. किती पैसे दिले दीपाने? ब्लँक चेक दिला होता तिने. तुम्ही एक्सपोज झालाय हे कळतंय ना तुम्हाला? आई, तुमची जागा आता जेलमध्ये असू शकते हेही कळलं असेल. पण काय आहे, मुकुंद महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. जो काही आकडा डोक्यात असेल त्यापेक्षा 1,00,000 रुपये जास्त मी देणार तुम्हाला. आता यापुढे मी सांगेन ते आणि तेवढंच करायचं. तुमच्या फिल्मचा रायटर डिरेक्टर बदलला आता स्क्रिप्ट माझी, डायलॉग माझे आणि हिरो अर्थात मीच. फिल्म सुपर डुपर हिट. काय आहे? चल मुकुंद, काळजी घे मित्रा. काही लागलं तर सांग, मी आहे.
मुकुंद, मोहिनी काकू तुम्ही तुझ्या कानावर काही आले का? कशाबद्दल? अगं टीव्ही नाही पाहिलंस का? नाही, काय दाखवतात? मीही काही सलग टीव्ही पाहिला नाही. मला ऍक्च्युली बघवलंच नाही ग. म्हणजे म्हणजे तो गाडीखाली आलेला मुलगा एव्हाना गेला असेल ग. काय? सगळ्याच न्यूजमध्ये तेच तर दाखवतात. तू नाही पाहिलंस? बघून घे ना. हा. RK यांना ज्या खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं होतं त्या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक झाली आहे. उपचारानं त्याचा प्रतिसाद जवळपास थांबला आहे. त्याची जीवनाशी सुरू असलेली झुंज अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. जर दुर्दैवाने ह्या तरुणाचा मृत्यू झाला तर ह्या प्रकरणात आरोपी असलेल्या महेंद्र देवकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. कायद्याच्या मते महेंद्र देवकर यांच्यावर मनुष्यवध किंवा परिस्थितीनुसार गंभीर आरोपांखाली कारवाई होऊ शकते आणि त्यांना कठोर शिक्षेलाही सामोरं जावं लागू शकतं. नाही बाबा, नाही नाही नाही, मुकुंद. आके सर, हे बघ, आता या अपघाताच्या प्रकरणामध्ये RK सरांचं नाव पोलिसांसमोर नको घेऊस प्लीज. हा, माझी नको काळजी करू. मी आयुष्यभर राहत असलो ना तरी चालेल. काय होऊन बसलंय?